नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुंबईत आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वातावरणाला वेगळाच रंग चढला असून लवकरच त्यांच्या संयुक्त सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. या सभांचा अंतिम टप्पा शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क येथे होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईवर आपलाच भगवा फडकावा हीच सध्या प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही पार्टीचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुमच्या पार्टीला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग. विशेष म्हणजे दोन ठाकरे बंधूंमध्ये सातत्याने बैठका होत असून जागा वाटपावरही जवळपास एकमत झाल्याचं दिसतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला अधिक जागा दिल्या तरी त्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही, हेही तितकंच महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यामुळे दोघांमधील वाद असोत किंवा मतभेद असोत ते महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठे नाहीत, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आता हा एक महत्त्वाचा आणि धक्कादायक सर्वे समोर आला आहे. या सर्वेमध्ये सर्वात आधी नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचं. मुंबईत अजित पवार यांची राजकीय ताकद फारशी भक्कम नसल्याचं या आकडेवारीतून दिसून येत आहे. ते यावेळी भाजप आणि शिंदे गटासोबत स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. मुंबईत जवळजवळ 100 जागांवर उमेदवार देण्याची तयारी असली तरी या सर्वेनुसार अजित पवार गटाला केवळ 2 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना सुद्धा त्यांच्या जागा मर्यादितच होत्या. आता वेगळं लढत असल्याने त्यांची ताकद आणखीन कमी झाल्याचं चित्र आहे. सत्तेत असूनही मुंबईत इतकी मर्यादित पकड दिसत असल्याने येणाऱ्या काळात राष्ट्रवादीने आपली पुढील रणनीती काय असावी याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. यानंतर पुढचा महत्त्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट. मुंबईतील प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पारंपरिकरित्या फारच कमी जागा लढवल्या आहेत आणि यावेळी सुद्धा परिस्थिती काही वेगळी दिसत नाही. मात्र यावेळी हा गट थेट ठाकरेंच्या सोबत मैदानात उतरलेला आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मुंबईत महाविकास आघाडी तयार झाली असून त्यामुळे या एकत्र लढतीचा शरद पवार गटाला नेमका किती फायदा होतो हे या सर्वेमधून स्पष्ट होणार आहे. एकत्र लढल्यामुळे त्यांच्या जागा वाढतात का की आधीप्रमाणेच कमी जागांवर समाधान मानावं लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणामुळे मराठी एक गट्टा मतदान होण्याची शक्यता नक्कीच व्यक्त केली जात आहे. मात्र या सध्याच्या सर्वेनुसार शरद पवार गटाला नेमके किती जागा मिळतात ते आता पाहूया. मित्रांनो, या सर्वेनुसार शरद पवार गटाला 3 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच मागील निवडणुकांच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये 2 ते 3 ने वाढ झालेली दिसत आहे. ही प्रगती मर्यादित असली तरी एकत्रित लढतीचा काहीसा फायदा त्यांना होत असल्याचं चित्र या आकडेवारीतून स्पष्ट होतं. यानंतर पुढचा महत्त्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी आणि भाजपवर सातत्याने हल्ले केले जात असले तरी मुंबईत राहुल गांधींना प्रत्यक्ष किती यश मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आतापर्यंत मुंबईत राहुल गांधी यांच्या कोणत्याही मोठ्या सभा झालेल्या नाहीत. ही बाबही महत्त्वाची ठरते. काँग्रेस यावेळी वंचित बहुजन आघाडीसोबत लढत असून त्या युतीचा नेमका फायदा कोणाला होतो, वंचितला की काँग्रेसला, आणि पुढे काय राजकीय निर्णय घेतले जातात का यावरही नजर ठेवली जात आहे. विशेषतः दलित आणि मुस्लिम मतांचं एक गठ्ठा मतदान काँग्रेस वंचित आघाडीला मिळतं की उद्धव ठाकरे गटाकडे झुकतं हे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आता या सर्वेमध्ये काँग्रेसला नेमके किती जागा मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या सर्वेनुसार काँग्रेसला केवळ 17 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा काँग्रेसच्या वाट्याला येताना दिसत आहेत. एकेकाळी मुंबईत काँग्रेसचा भक्कम प्रभाव होता आणि विरोधी पक्षनेतेही त्यांच्या हातातच होते. मात्र यावेळी ही घसरण स्पष्टपणे जाणवते. महाविकास आघाडीपासून वेगळं होत वंचित सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळेच हे चित्र तयार झालं आहे का असा प्रश्नही आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. यानंतर पुढचा महत्त्वाचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. भाजपने मुंबई जिंकण्यासाठी यावेळी कंबर कसून तयारी केलेली आहे. केंद्रात आणि राज्यात अनेकदा सत्ता मिळवून सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर अजूनपर्यंत सत्ता मिळवता आलेली नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजप यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेली आहे. मात्र समोर 2 ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे भाजपसाठी ही लढत आता अधिकच अवघड होताना दिसत आहे. तरीही या सर्वेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपला नेमके किती जागा मिळतात याकडे
सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण भाजपसोबत एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट म्हणजेच शिंदेंची शिवसेना, त्यामुळे मराठी मतदारांचा पाठिंबा त्यांना कितपत मिळतो हा मोठा प्रश्न ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की मुंबईत पुन्हा एकदा सत्ता आपल्याला हाती यावी. केंद्रात सत्ता आहे, राज्यात सुद्धा सत्ता आहे, मात्र मुंबई महानगरपालिकेवर अजूनही भाजपचा ताबा नाही. हीच उणीव भरून काढण्यासाठी भाजप मागील काही दिवसांपासून आक्रमकपणे काम करत आहे. येत्या काळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभाही होणार असल्याने प्रचार आणखीन तीव्र होणार आहे. या सर्वेनुसार भाजपला 58 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच मागील निवडणुकीत 82 जागांवर असलेली भाजप यावेळी काहीशी पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. शिवसेनेची दोनदा झालेली फूट आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष यामुळे मराठी मतदार भाजपवर नाराज असल्याचंही या सर्वेमधून सूचित होत आहे. यामुळेच भाजपच्या जागा या सर्वेमध्ये कमी झालेल्या दिसत आहेत. त्यानंतर भाजपचा महत्त्वाचा सहयोगी पक्ष म्हणजे शिंदे गट. शिंदे गटाला या सर्वेमध्ये नेमक्या किती जागा मिळतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण भाजपकडून शिंदे गटाने तब्बल 90 जागा घेतलेल्या आहेत. शिंदे गट सातत्याने आम्हीच ओरिजिनल शिवसेना आहोत असा दावा करत असला तरी जागा वाटपाचं चित्र पाहता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कमी जागा घेऊन लढणं म्हणजेच ठाकरेंचीच ओरिजिनल शिवसेना असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं जात आहे का, अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला सर्वेमध्ये 58 ते 66 जागा दाखवल्या जात असताना शिंदे गटाला 90 जागा देऊन भाजपने दोन्ही पक्षांचं राजकीय खच्चीकरण केल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की मराठी मतदार एकनाथ शिंदेंना मतदान करतो की पुन्हा एकदा ठाकरेंच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलेलं आहे. या सर्वेनुसार शिंदेच्या शिवसेनेला केवळ 11 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे जवळपास 50 ते 55 माजी नगरसेवकांनी प्रवेश करून सुद्धा शिंदे गटाला इतक्याच मर्यादित जागा मिळताना दिसत आहेत. यामुळे सत्तेत असताना सुद्धा शिंदेच्या शिवसेनेची मुंबईतील पकड किती कमकुवत आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे गट कोणते राजकीय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना. उद्धव ठाकरे यांची शिवसेना. पुन्हा एकदा मराठी माणसाचा महापौर मुंबईवर बसवा या ठाम मराठी मुद्द्यावर शिवसेना जोरदार प्रचार करत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील खांद्याला खांदा लावून उभी आहे. या दोन ठाकरे बंधूंच्या सहकार्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकतो का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या सर्वेमध्ये उद्धव ठाकरे यांना नेमक्या किती जागा मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांच्या विरोधात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सभा सुद्धा होणार असल्याने राजकीय वातावरण आणखीन तापणार आहे. या सभांमधून सुरू असलेलं राजकारण पाहता मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत उभा राहत असल्याचं चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या सर्वेमध्ये उद्धव ठाकरे गटाला अधिक जागा मिळत असल्याचं दिसतं. मागील निवडणुकीत त्यांच्याकडे 84 जागा होत्या. नंतर अनेक नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे हा आकडा 100 पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मराठी माणसाचा ठाकरेंचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर विराजमान होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या सर्वेनुसार उद्धव ठाकरे गटाला 71 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच या निवडणुकीत त्यांची स्थिती अतिशय मजबूत आणि आशादायक असल्याचं स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना या निवडणुकीत तब्बल 160 ते 163 जागांवर उमेदवार उभे करत आहे. नवीन पक्ष आणि नवीन चिन्हही असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा लढवण्याचा निर्णय घेणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच मोठं यश मानलं जात आहे. या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या तुलनेत उद्धव ठाकरे गटाने कितीतरी जागा जिंकण्याची क्षमता दाखवलेली दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सत्तेजवळ कितपत पोहोचतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर या सर्वेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नेमक्या किती जागा मिळतात याकडेही लक्ष दिलं जातं. या सर्वेनुसार उद्धव ठाकरे गटाला जवळपास 80 जागा मिळाल्याचा अंदाज आहे. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी 113 ते 114 जागांची आवश्यकता असल्याने उर्वरित जागांसाठी महाविकास आघाडी आणि मनसेचा पाठिंबा किती निर्णायक ठरतो यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मिळणाऱ्या जागा एकत्र केल्यास पुन्हा एकदा मुंबईवर भगवा झेंडा फडकतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या पक्षांचं संभाव्य एकत्रीकरणच यावेळी सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरणार असल्याचं चित्र दिसत आहे. या सर्वेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना किती प्रभाव टाकते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या मनसे सुमारे
53 जागा लढवत असल्याचं दिसून येतं. या सर्वेनुसार मनसेला 24 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच इतर पक्षांच्या तुलनेत मनसेचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला असल्याचं स्पष्ट होत आहे. मनसेच्या या जागा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जागा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा एकत्र आल्यास पुन्हा एकदा ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बहुमत तयार होण्याची शक्यता या सर्वेमधून दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईवर मराठी माणसाचा भगवा झेंडा पुन्हा फडकतो का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुंबईवर पुन्हा भगवा झेंडा फडकणार का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही वेगळ्या टॉपिक सोबत, वेगळ्या न्यूज सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.